नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर आपलं खरं म्हणजे जी.के.शी संबंधित आहे, मराठी व्याकरणाशी संबंधित आहे। याला असं आपल्याला स्पेसिफिक एका विषयामध्ये बांधता येणार नाही, कारण की परीक्षा कोणतीही जरी असली MPSC पासून सरळ सेवा पोलीस भरती तर त्या ठिकाणी गाजलेली पुस्तकं विचारली जातात। आणि पुस्तकं जर तुम्ही बघितली तर मग गाजलेली काय असतात, यांना कोणता तरी पुरस्कार प्राप्त असतो। आणि या पुरस्कारामधील एक सर्वात महत्त्वाचा पुरस्कार तो म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार। आतापर्यंत ज्या ज्या पुस्तकांना ज्या ज्या साहित्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटला त्यांचा आज आपल्याला अत्यंत थोडक्यात मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण बाबींसह आढावा घ्यायचा आहे। कोणते पुस्तकं याच्या आधी परीक्षेला विचारले गेलेले आहेत, कोणते विचारण्याची दाट शक्यता आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। बघा, पहिला साहित्य अकादमी पुरस्कार तो आहे लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळालेला। पुस्तक वैदिक संस्कृतीचा विकास, साहित्याचा प्रकार म्हणाल तर सांस्कृतिक इतिहास। पुढे बाशी मर्ढेकर, बघा हे त्या लेखकांची नावं सुद्धा तुम्हाला लक्षात येत आहेत। 56 मध्ये भेटलेला सौंदर्य आणि साहित्याला साहित्य प्रकार तुम्हाला दिसतोय। ची.ग. कोल्हाटकर किंवा चिंतामण गणेश कोल्हाटकर यांना बहुरूपीसाठी भेटलेला आहे, आत्मचरित्र होतं त्यांचं हे। पुढे गणेश त्र्यंबक देशपांडे, भारतीय साहित्यशास्त्र समीक्षा आहे। वि.स. खांडेकर, मित्रांनो हे अत्यंत गाजलेले लेखक मराठीमधील, यांचं ययाती हे पुस्तक अनेक वेळा विविध परीक्षांना विचारलं गेलं आहे। तो साहित्याचा प्रकार कोणता तर ती कादंबरी आहे, माहीत असलं पाहिजे, हे तर तुम्ही नोटिंगच करून घेतलं पाहिजे ययाती। त्याच्यानंतर दत्तात्रय नरसिंह गोखले, डॉक्टर केतकर नावाचं पुस्तक होतं, चरित्र आहे। पुढे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे, अनामिकांची चिंतनिका, तत्वज्ञानावरचं पुस्तक। श्रीपाद नारायण पेंडसे, श्रीना पेंडसे म्हणतो आपण, रथचक्र कादंबरी अत्यंत गाजलेली आहे श्रीना पेंडसे यांची, माहीत असली पाहिजे। रणजित देसाई, स्वामी ही कादंबरी। पु ल देशपांडे, व्यक्ती आणि वल्ली, एक व्यक्तिचित्रण आहे, वाचण्यासारखं पुस्तक आहे। पुढे त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचं श्री शिव छत्रपती हे ऐतिहासिक संशोधन गाजलेला असा संदर्भ ग्रंथ म्हणून याच्याकडे आपल्याला बघावं लागतं। नारायण गोविंद कालेलकर, भाषेचा इतिहास आणि भूगोल। इरावती कर्वे यांचं युगांत नावाचं ललित लेखन, याला सुद्धा साहित्य अकादमी भेटलेलं आहे। श्रीनिवास नारायण बनहट्टी, श्रीना बनहट्टी म्हणतो आपण, नाट्याचार्य देवल यांचं चरित्र यांनी लिहिलं होतं। पुढे नर फाटक, नरहर रघुनाथ फाटक, आदर्श भारत सेवक चरित्र आहे। दुर्गा भागवत यांचा पैस हा निबंध संग्रह, बघा एक नवीन साहित्य प्रकार। गोदावरी परुळेकर, जेव्हा माणूस जागा होतो, आत्मकथन आहे, महत्त्वाचं आहे, विचारलेलं आहे, माहीत असलं पाहिजे। जी.ए. कुलकर्णी, काजळ माया कथासंग्रह। वि.वा. शिरवाडकर, नटसम्राट नाटक, अत्यंत गाजलेलं। वि.वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आणि वि.वा. म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। जी.ए. म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। केव्हा सांगता येतं, आम्ही खूप सारं ऐकत असू, आम्ही खूप सारं वाचत असू तरच या प्रश्नाची उत्तरं देता येतात। पुढे राबा पाटणकर, सौंदर्य मीमांसा। गोनी दांडेकर, बघा हे महत्त्वाचं आहे, गोनी दांडेकरांचं स्मरणगाथा। आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल यांचं दशपदी हा कविता संग्रह 77 मध्ये भेटलेला आहे। चिंत्र्य खानोलकर, तुम्ही असंच वाचतात बऱ्याच वेळेस, मात्र इथे ते पूर्ण नाव दिलं आहे। चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहासाठी यांना हा पुरस्कार भेटला होता। शरदचंद्र मुक्तिबोध, सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य। मंगेश पाडगावकर, सलाम काव्यसंग्रह आहे। लक्ष्मण माने, उपरा, मित्रांनो आत्मकथन वाचलेलंच असलं पाहिजे, मी वाचलंय, तुम्ही वाचा। एखादी लायब्ररी बघा, लहानसं पुस्तक आहे, एका दिवसामध्ये संपतं, मात्र तुम्हाला कळेल की अरे उपरा कशाला म्हणायचं, सामाजिक भान तुम्हाला येईल की कशा पद्धतीचं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य असू शकतं। प्रभाकर पाध्ये, सौंदर्य अनुभव समीक्षा। व्यंकटेश माडगुळकर, सत्तांतर। इंदिरा संत, गर्भरेशीम। विश्राम बेडेकर, अत्यंत गाजलेलं आत्मचरित्र एक झाड दोन पक्षी। नाग देशपांडे, खुनगाठी कविता संग्रह। राची ढेरे म्हणतो आपण, रामचंद्र चिंतामण ढेरे, श्री विठ्ठल एक महासमन्वय। लक्ष्मण गायकवाडचं उचल्या, अत्यंत महत्त्वाचं, जसं इथे तुम्हाला वर मी सांगितलं ना उपरा, तसं हे लक्ष्मण गायकवाड, दोनही पुस्तकं मी वाचलेली आहेत। तुम्ही नक्की प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी माझ्या वाचावं असं मला अपेक्षित आहे, कारण की याच्यातून जे भान येतं एकदा तुमच्यामध्ये, जे जातीपातीचे जे काही बंध आहेत ते सगळे आपण विसरून जातो। पुढे प्रभाकर, ऊर्ध्वरेषे, हरवलेले दिवस।
आनंद यादव, झोंबी कादंबरी महत्त्वाची आहे, कोणाच्या जीवनावर आधारित आहे ती मला सांगा. भालचंद्र नेमाडे, टीका स्वयंवर, विश्वास पाटील, झाडाझडती. इंटरेस्टिंग. कशावर आधारित आहे कादंबरी तुम्हाला माहीत असली पाहिजे. विश्वास पाटलाच्या इतर कादंबऱ्या कोणत्या, भालचंद्र नेमाडे यांच्या इतर कादंबऱ्या कोणत्या, आनंद यादव यांच्या इतर कादंबऱ्या कोणत्या, किंवा इतर साहित्य त्यांचं कोणतं माहीत असलं पाहिजे आम्हाला. आहे गाजलेले लेखक आहे ते. विजयराज अध्यक्ष, मर्ढेकरांची कविता समीक्षा आहे. दिलीप चित्रे, दीपू चित्रे असंही आपण यांना म्हणतो, एकूण कविता 1. नामदेव कांबळे, राघव वेळ, गंगाधर गाडगीळ, एका मुंगीचे महाभारत. मधुकर धोंड, ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी. पुढे सदानंद मोरे, एक महत्त्वाचे लेखक. इतरही अनेक साहित्य यांचं आहे. तुकाराम दर्शन. रंगनाथ पठारे, बघा ही रंगनाथ पठारे समिती कशासाठी तरी नेमलेली आहे, कशासाठी नेमलेली आहे मला नक्कीच सांगा. मराठी व्याकरणाचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना कळेल. ताम्रपट, नामदेव धोंडो महानोर, नाधो महानोर म्हणतो आपण. पानझड कविता संग्रह. राजन गवस, तनकड, महेश एलकुंचवार, युगांत हे नाटक माहीत असलं पाहिजे. याच्यावर प्रश्न येत आहेत. सध्या लेटेस्ट आहे 2003 नंतरचे हे आता साहित्य अकादमी पुरस्कार. त्र्यंवी सरदेशमुख, डांगोरा एका नगरीचा. सदानंद देशमुख, बारोमास ही कादंबरी. हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. कोणत्या परीक्षेला या साहित्यांवर प्रश्न येत आहेत, कारण की यांना साहित्य अकादमी भेटलेला आहे. अरुण कोलटकर, भिचकी वही हा कविता संग्रह. आशा बगे, भूमी ही कादंबरी. गोमा पवार, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं जीवन व कार्य. श्याम मनोहर, उत्सुकतेने मी झोपलो कादंबरी आहे. मित्रांनो हे लेखन फार इंटरेस्टिंग असतात. थोडंफार जे विद्यार्थी वाचत असतील त्यांना कळेल. वसंत आबाजी डहाके, चित्रलिपी कविता संग्रह. अशोक केळकर, रुजुवात समीक्षा. माणिक गोडघाटे, अर्थात ग्रेस, कवी ग्रेस म्हटलं जातं. वाऱ्याने हलते रान माहीत असलं पाहिजे. यांचे टोपण नावं तुम्हाला माहीत असली पाहिजे. इतर काही काव्यसंग्रह, निबंध संग्रह तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे जयंत पवार, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर. सतीश काळसेकर, वाचणाऱ्यांची रोजनिशी. जयंत विष्णू नारळीकर, बघा जयंत नारळीकर एक वैज्ञानिक क्षेत्रातील महत्त्वाचं नाव. 4 नगरातले माझे विश्व. अरुण खोपकर, चलत चक्रव्यूह. आसाराम लोमटे यांचा आलोक. श्रीकांत देशमुख, बोलावे ते आम्ही. मसू पाटील, सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध. अनुराधा पाटील, कदाचित अजूनही कविता संग्रह. मित्रांनो आपण 2019 पर्यंत 1955 ते 2019 पर्यंतचे सगळे साहित्य अकादमी पुरस्कार, त्यांचे ते लेखक, त्यांचे साहित्य या ठिकाणी बघितले. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सगळ्या परीक्षांना उपयुक्त असणार आहे. लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला आणि याची PDF मिळवण्यासाठी आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.